मी किती लहान आहे याची चर्चा झाली, पण सांगायला अभिमान वाटतो दादा, फक्त तुमच्यासाठी आज 90% आपला हा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे. इथे 90% या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणाने राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जातं. पण दादा, मला कुणी कितीही टार्गेट करू द्या, माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत. ही परळीची मायबाप जनता आहे. आज माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, काही दिवसानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कदाचित 5 वर्षामध्ये माझ्याही चुका झाल्या असतील, काही झाल्या असतील तर मन मोठं ठेवून या ठिकाणी माफ करा. माझ्या सहकार्याकडून काही चुका झाल्या असतील तर तेही मन मोठं करून माफ करा. पण एवढा निश्चित आहे की आज ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजाताई उभ्या होत्या, याच परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने 75,000 मताची लीड दिली होती. हे उपकार तुमचे मी कधी विसरू शकणार नाही. आता अनेक जणाला पक्षात घ्यायलेत. मी माझ्या सहकार्याला म्हणत असतो, अरे ह्यो पक्षात चाललाय, त्यो पक्षात चाललाय. काय, माझे अनेक सहकारी म्हणले ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. निवडणुकीच्या नंतर ज्यांनी पक्षात घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा राहिलाय, त्यांना त्यांची लायकी परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. बरोबर? म्हणून ही निवडणूक आज अशा पद्धतीने चालू आहे की परळी धनंजयला घेरणार, परळी धनंजय मुंडे ठार होणार म्हणजे का मारूनच टाकणार. ह्या सर्व विषयात मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. म्हणून आजपर्यंतचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला, इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका. 1 नाही 2 नाही, या मतदारसंघातल्या 94,000 भगिनीला आपण या ठिकाणी पगार देऊ शकलो. एवढं कुणी कितीही प्रयत्न करू द्या, हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच. पण परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले 6 ला 6 महायुतीचे आमदार निवडून आणणार. हाच प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याला मी आज संकल्प घेतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला एवढं बद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.